मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण सुंदर अशी बाही डिझाइन बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरायचं नाहीये। हे पहा इथे बघू शकता, साधीच बाही इथे मी कट करून घेतलेली आहे। हे पहा अशा पद्धतीने 5 इंच बाहीची उंची आहे। हे पहा 5 इंच इथे बाहीची उंची आहे। बघू शकता इकडच्या बाजूला मी घडी इथे 8 ची घेतलेली आहे। आता इथे आपल्याला काय करायचंय, तुम्ही तुमच्या मापानुसार इथे घेऊ शकता घडी आणि उंची तुम्ही त्या पद्धतीने ठेवायची आहे। आता इथे आपल्याला अशा पद्धतीने मध्यावरती बरोबर मार्किंग करून घ्यायचं आहे। हे पहा असं, आणि इथून आपल्याला एक आकार द्यायचा आहे। सुंदर अशी आपण इथे बाहीची डिझाइन बनवणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला इथे विसरायचं नाहीये। हे पहा असं मध्यावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने। आता वरच्या बाजूने इथे आपल्याला एक 1.5 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे। हे पहा इथे 1.5 इंचावरती, इथे वरच्या बाजूला मी 1.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं। आता इकडच्या बाजूला आपल्याला 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे। हे पहा इथे एक मार्किंग करून घेते 1.5 इंचाचं। आता इथे आपल्याला हे पहा असा आकार द्यायचा आहे। हे पहा अशा पद्धतीने। हे पहा अशा पद्धतीने इकडे आपल्याला आकार द्यायचा आहे। दोन्ही सुद्धा बाह्या इथे मी पकडलेले आहेत। आता इथून आपल्याला हे असं कट करून घ्यायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने। हे पहा अशा पद्धतीने हे आपण इथे कट करून घेतलेलं आहे। हे पहा अशा पद्धतीने। आता इथे आपल्याला व्यवस्थित बाह्या ठेवून घ्यायच्या आहेत, उलट सुलट चेक करून घ्यायचं आहे। हे पहा ही सुईची बाजू आहे। हे पहा आता इथे आपल्याला ही अस्तरची बाही ह्याच्यावरती ठेवून घ्यायची आहे अशा पद्धतीने। हे पहा इथे बघू शकता, खोलगट बाजू आणि उंच बाजू चेक करायची आहे। इकडच्या बाजूची ही खोलगट बाजू आहे आणि ही सुद्धा खोलगट बाजू आहे, म्हणजे खोलगट बाजू ही पुढच्या बाजूला असते। हे पहा बघू शकता इथे, आणि ही उंच बाजू ती पाठीमागच्या बाजूला असते। अशा पद्धतीने हे मी ठेवून घेतलेलं आहे। हे समोरासमोर ठेवा मार्किंग, खोलगट बाजू, म्हणजे तुमचं तिथे उलट सुलट होणार नाहीये। आता आपल्याला काय करायचं आहे, इथून शिलाई करायला सुरुवात करायची आहे। इथपर्यंत थोडंसं वरती घेऊन परत इथून शिलाई करत आपल्याला इकडच्या बाजूला घ्यायचं आहे। दोन्ही सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने शिलाई करायचं आहे। आता इथे आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे। बघ व्यवस्थित सावकाश कट करायचं आहे अशा पद्धतीने। हे सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि छोटे छोटे आपल्याला कट मारून घ्यायचे आहेत। हे पहा इथे, म्हणजे आपल्याला पलटी करणं तिथे सोपं जाईल। हे पहा अशा पद्धतीने इथे व्यवस्थित मारा सावकाश, आणि ते आपल्याला इथे व्यवस्थित पलटी करून घ्यायचं आहे। इकडच्या सुद्धा बाजूला आपल्याला व्यवस्थित कट मारून घेऊन आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे। आता इथे हे व्यवस्थित अशा पद्धतीने हे पहा बघू शकता। हे पहा अशा पद्धतीने इकडची सुद्धा बाजू अशा पद्धतीने आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे। आता हे सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे। पहा अशा पद्धतीने, आणि त्याला सुद्धा व्यवस्थित आपल्याला फक्त कोपरा व्यवस्थित काढा। हा कोपरा आहे ना असा व्यवस्थित काढा। हे पहा अशा पद्धतीने। हे पहा इकडे सुद्धा हे पहा अशा पद्धतीने, आणि इथून बरोबर कडेकडेला एक शिलाई मारून घ्यायची आहे। आता इथे पाठीमागच्या बाजूला व्यवस्थित आपल्याला दोन्ही बाजूंना शिलाई मारून घ्यायची आहे।
आता इथे जेवढा शिल्लक राहिलेला कपडा असेल तो आपल्याला इथे व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे। बघू शकता इथे व्यवस्थित आपला कपडा सुद्धा इथे कट झालेला आहे आणि दोन्ही सुद्धा आपल्या इथे एकसारखं आलेला आहे। अशा पद्धतीने तुम्ही ठेवून सुद्धा बघायचं आहे। आता इथे हा मी कपडा घेतलेला आहे, अशी घडी करून घेते। आपल्याला इथे छोटे छोटे चौकोन कट करून घ्यायचे आहे। हे पहा अशा पद्धतीचा मी कपड्याची घडी करून घेते। हे पहा अशा पद्धतीने इथून मधून मी हे कट करून घेते। अशा पद्धतीने जर घडी घातलीत एकसारखे चौकोन सुद्धा आपले तिथे कट होतात। हे पहा अशा पद्धतीने हे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत व्यवस्थित। इथून मधून सुद्धा आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने फक्त कट करताना कपडा थोडासा व्यवस्थित कट करा, थोडासा मोठा, म्हणजे इकडच्या बाजूला सुद्धा आपल्या शिलाईला सापडलं पाहिजे। अशा पद्धतीने आपल्याला तो कट करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने हा मी कट करून घेते। इथे बघू शकता 5 इंच भरत आहे, इकडून सुद्धा 5 इंचच भरत आहे। आता इथे आपल्याला हे पहा अशी त्रिकोणी घडी करून घ्यायची आहे परत एकदा। आता पूर्ण इथे आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। अशाच पद्धतीने आपल्याला ह्याचे सुद्धा त्रिकोण तयार करून घ्यायचे आहेत। आता हे तयार केलेले त्रिकोण हे पहा असे एकावरती एक ठेवून घ्या आणि व्यवस्थित अंतर ठेवायचं आहे। हा ह्याच्यावरती ठेवून घ्यायचा आहे आपल्याला अशा पद्धतीने। हा ह्याच्यावरती ठेवायचा आहे, हे पहा हा ह्याच्यावरती ठेवायचा आहे अशा पद्धतीने। आता ही बाही आपल्याला अशा पद्धतीने इथे ठेवून घ्यायची आहे। हे पहा बघू शकता एकदम व्यवस्थित ठेवायचं आहे अशा पद्धतीने आणि इथे बरोबर व्यवस्थित आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। हे पहा इथे बघू शकता एकसारखे लागलेले आहेत। हे पहा अशाच पद्धतीने आपल्याला इकडच्या सुद्धा बाजूचे तयार करून आपल्याला इकडच्या बाजूला सुद्धा लावून घ्यायचे आहे। इथे बघू शकता दोन्ही सुद्धा आपले शिलाई करून झालेला आहे। आता इथे आपल्याला लेस लावून घ्यायची आहे। ह्या बाजूने इकडून सुरुवात करायची आहे आपल्याला लेस लावायला। हे पहा अशा पद्धतीने इथून आपल्याला पूर्ण डिझाईनला इकडच्या बाजूपर्यंत आपल्याला इथे लेस लावून घ्यायची आहे। आता इथे सुद्धा एक कडेला एक डबल शिलाई मारून घ्या, जेणेकरून ही व्यवस्थित पॅक होऊन जाईल। इथे बघू शकता लेस लावून झालेले आहे। आता ह्या सुद्धा बाहीला आपल्याला इथे लेस लावून घ्यायची आहे। इथे बघू शकता दोन्ही सुद्धा आपल्या इथे शिलाई करून झालं आणि लेस सुद्धा लावून झालेले आहे। अशाच पद्धतीने तुम्ही नक्की डिझाइन शिलाई करायची आहे। आता इथे आपल्याला मणी लावून घ्यायचं आहे, बरोबर इथे मध्यभागी लावून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे।
हे पहा अशा पद्धतीने इथे पाठीमागच्या बाजूला सुद्धा व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे आणि साईडचा हे बघू शकता इथे अशा पद्धतीने हे व्यवस्थित एक लाईनीमध्ये हे कट करून घ्यायचं आहे. इकडच्या सुद्धा बाजूचं हे पहा अशा पद्धतीने हे कट करून घ्यायचं आहे. आता इथे सुद्धा आपल्याला एक मणी लावून घ्यायचं आहे आणि पाठीमागच्या बाजूत सुद्धा व्यवस्थित हे लाईनीमध्ये कट करून घ्यायचं आहे. दोन्ही सुद्धा बाजूंना मणी लावून घेतलेले आहेत. आणि जर तुम्हाला वाटलं तर हे पहा हा कपडा जर पॅक म्हणजे परत एकदा शिलाई मारून घ्या. इथे अजून एकदा ह्याच्यावरती परत एकदा एक शिलाई मारून घ्या जेणेकरून हे पूर्ण आपलं इथपर्यंत द्या. इथून फक्त इथपर्यंतच थोडीशी इथे अलीकडं म्हणजे ते व्यवस्थित पॅक होऊन जाईल आणि इकडच्या बाजूला धागे निघणार नाहीयेत. मी सुद्धा एक शिलाई इथे मारून घेणार आहे साईडला आणि इथे सुद्धा ह्याच्या इकडच्या बाजूला सुद्धा म्हणजे ते व्यवस्थित आपलं तिथे पॅक होऊन जाईल. आता इथे सुद्धा काय करा इथून शिलाई घ्यायची आहे थोडंसं वरती घेऊन परत इथून एक घ्यायची आहे म्हणजे ते व्यवस्थित खालचा कपडा आपला पॅक होऊन जाईल. दोन्ही सुद्धा बाह्या इथे आपल्या तयार आहेत बघू शकता. आता आपल्याला हे जॉईन करून घ्यायचे आहे. त्याच्या आधी खूप महत्वाचं आहे शोल्डर ब्लाउजला आपल्याला जोडून घ्यायचं आहे. बऱ्याच वेळा काय होतं शोल्डर उतरून जातं लक्षात घ्यायचं आहे. हे पहा इथे कटोरी जॉईंट आहे या बाजूला सुद्धा कटोरीचा आपला जॉईंट आहे. आता इथे हे पहा ह्या सुद्धा ब्लाऊजची इथून कटोरी जॉईंट आहे बघू शकता इथे आणि इथे ह्याचं शोल्डर जॉईंट आहे. बऱ्याच वेळा काय होतं शोल्डर उतरतं म्हणून मी सांगते तुम्हाला कशा पद्धतीने आपल्याला ते जॉईन करायचं आहे. हे पहा असं ठेवून घ्या इथे बरोबर कटोरीवरती कटोरी अशा पद्धतीने जॉईंट आहे तिथे ठेवून घ्या आणि इथे वरच्या बाजूला किती शिल्लक आहे ते चेक करा. इथं मार्किंग करून घ्यायचं आहे आपलं बरोबर अर्धा इंच वरच्या बाजूला शिल्लक राहिलेलं आहे. त्यासाठी गळा आहे तेवढा टाका म्हणजे तुमचं तिथे शोल्डर उतरलं जाणार नाही. आता हे सुद्धा अशा पद्धतीने ठेवायचं आहे समोरासमोर असं एक मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने आलं लक्षात. आता आपल्याला हे शोल्डर जॉईन करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला अशा पद्धतीने हे समोरासमोर ठेवून घ्यायचं आहे. हे पहा दोन्ही सुद्धा बाजू समोरासमोर ठेवून घ्यायच्या आहेत आणि ह्याच्यावरती हा पाठीचा भाग अशा पद्धतीने उलटा ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने जेवढं आपण इथे मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंग वरती इथे वरती पण करून ठेवा वाटलंच तर. हे पहा अशा पद्धतीने इकडच्या बाजूला पण करून ठेवा आणि शिलाई मारून घ्यायची आहे. अर्धा इंच जेवढं पकडलेलं आहे तेवढं इथं आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे. ह्याच्यावरती बरोबर ठेवायचं आहे आपल्याला आणि जॉईन करून घ्यायचं आहे. दोन्ही सुद्धा शोल्डर जॉईन झालं बघू शकता. इथे बाही जॉईन करण्याच्या आधी हे खूप महत्वाचं आहे असं चेक करून घ्यायचं. ते अशा पद्धतीने एकसारखं आहे का ते चेक करायचं आहे. आता आपल्याला इथे बाही जॉईन करून घ्यायची आहे. आता ही आपल्याला इथून मध्यापासून जॉईन करायला सुरुवात करायची आहे आणि खेचून लावायची नाही एकदम सावकाशमध्ये जॉईन करून घ्यायची आहे. दोन्ही सुद्धा बाजूंच्या इथे बाह्या लावून झालेल्या आहेत. आता इथे आपल्याला फिटिंग करायची आहे.
असं पकडायचं आहे व्यवस्थित. हे पहा अशा पद्धतीने, हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित पकडायचं आहे. आणि हे पहा अशा पद्धतीने खालीपर्यंत आपल्याला सर्वात आधी ही शिलाई करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने इथं पकडून मग नंतर खालच्या बाजूला आपल्याला व्यवस्थित शिलाई करून घ्यायचं आहे. दोन्ही सुद्धा बाजूंना त्याच पद्धतीने आपल्याला करायचं आहे. आणि आतल्या बाजूला पलटी करून नंतर आपल्याला ती फिटिंग करून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित जॉईन करून खालीपर्यंत आतल्या बाजूला ते आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे. आता इथे फिटिंग करायची आहे. जो तुमचा दंडगेर आहे तो मोजून घ्यायचा आहे. इथे दंडगेर 4.5 आहे. हे पहा बघू शकता, इथपर्यंत मोजून घेतला मी. परफेक्ट पकडायचं आहे असं. आणि इथून हे पहा असं मोजून घ्यायचं आहे व्यवस्थित. तिथं मार्किंग करून घ्यायचं आहे. जिथं आपला दंडगेर आहे तिथे मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने इथं मी मार्किंग करून घेतलं. जेवढा दंडगेर आहे तेवढा. इथे मुंड्याचं सुद्धा हे पहा, किंवा जी तुमची पद्धत असेल ती पद्धत तुम्ही इथे वापरायची आहे. 6.5 आहे. इथे 6.5 वरती इथून असा टेप पकडते, इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने मग तुमची फिटिंग कमरेचा चौथा भाग इथे टाकायचा आहे. अशी सरळ लाईनमध्ये फिटिंग सुद्धा येऊन जाते. दोन्ही सुद्धा बाजूंची आपली फिटिंग झालेली आहे. बघू शकता इथे एकदम व्यवस्थित आलेली आहे. हे पहा एकदम सरळ लाईनीमध्ये. हे पहा इथे सुद्धा बाही जॉईंट बघू शकता तुम्ही, एकदम आपला व्यवस्थित आलेला आहे. ही पहा अशा पद्धतीने आपली बाही डिझाईन इथे तयार झालेली आहे. हे पहा ह्या सुद्धा बाजूची तुम्ही बघू शकता, एकदम फिटिंग सरळ लाईनीमध्येच आलेली आहे. हे पहा अशा पद्धतीची ही सुद्धा बाही आपली तयार झालेली आहे. तुम्ही नक्की शिलाई करून बघा. दिसायला खूप अशी सुंदर अशी ही बाही डिझाईन दिसते. व्यवस्थित जोडून सुद्धा झाली आणि शिलाई सुद्धा करून झालेली आहे. बघू शकता इथे मी ब्लाऊज डिझाईन अशा पद्धतीची शिलाई केलेली आहे. ही पाही सुद्धा बाही अशा पद्धतीने तुम्ही नक्की शिलाई करून बघायची आहे. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.